गणेश चतुर्थी प्रत्येक भक्ताला वर्षभर गणरायाच्या आगमनाची आतुरता असते। गणेश चतुर्थीचा शुभ दिवस आता अगदी जवळ आला आहे। गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात होते। हा भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदू सणांपैकी एक सण आहे। त्याला विनायक चतुर्थी असेही म्हणतात। गणपती हा भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्र आहे। हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते। गणपती म्हणजे बुद्धी, समृद्धी, सौभाग्याची देवता, सुखकर्ता, विघ्नहर्ता, 14 विद्या व 64 कलांचा अधिपती असे मानले जाते। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेशाच्या पूजनानंतरच होते। तसेच भक्तांची सर्व विघ्ने तो दूर करतो अशी श्रद्धा असल्यामुळे त्याला विघ्नहर्ताही म्हणतात। गणेश चतुर्थी का साजरी केली जाते? हिंदू पौराणिक कथेवर आधारित भगवान गणेश भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र असल्याचे मानले जाते। गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे। त्यामागची कथा निश्चित तुम्ही ऐकली असेल। पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एका लहानशा मुलाची मूर्ती तयार करते आणि त्यात प्राण ओतते। या लहान मुलाला देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास सांगते आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना देते। त्याप्रमाणे हा मुलगा आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतो आणि कक्षाबाहेर पहारा देत असतो। त्याच वेळी देवी पार्वतीचे पती महादेव देवीला भेटण्यासाठी तेथे येतात। त्या क्षणी गणेश आणि महादेव दोघेही एकमेकांना ओळखत नसतात। गणेश आपला पुत्र आहे हे भगवान शंकर यांना माहीत नसते आणि महादेवच आपले पिता आहेत हे गणेश यांना माहीत नसते। त्यामुळे तो लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यास मनाई करतो। महादेव देखील ते मान्य करत नाहीत आणि हा लहान मुलगा देखील मागे हटत नाही। महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमधील वाद टोकाला जातो। शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर वेगळे करतात। तोपर्यंत माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी व संतप्त होते। आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकरांकडे करते। त्यावेळी भगवान शंकर त्यांच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वात पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचे डोके आणण्यास सांगतात व त्यानुसार देवतांना हत्तीचे डोके सापडते। अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्री गणेश पुन्हा जिवंत होतात अशी ही कथा आहे। पौराणिक मान्यतेनुसार ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वतीचा मुलगा गणेश जन्माला आला तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती। म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते। श्री गणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट होते असे मानले जाते। कोणत्याही शुभ कार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात। उत्सवाच्या सुरुवातीला घरात सुंदर सजावट केली जाते। गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते। उपासना करण्याच्या 16 पद्धती आहेत। मूर्तीला लाल चंदन लावले जाते आणि पिवळ्या व लाल फुलांनी सजवले जाते। गणरायाला जास्वंदीचे फूल आणि दुर्वा अत्यंत प्रिय आहेत, त्या अर्पण केल्या जातात। तसेच गणेश उपनिषद आणि इतर वैदिक स्तोत्रांचा उच्चार केला जातो। याशिवाय नारळ, गूळ आणि 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो। मोदक हा गणेश यांचा आवडता पदार्थ मानला जातो। उत्सवाच्या शेवटी ढोल वाजवून आणि नृत्यासह मूर्तीच्या मोठ्या मिरवणुका जवळच्या नदीकडे नेल्या जातात। विधीचा एक भाग म्हणून मूर्तीचे विसर्जन केले जाते। गणेश आपले आई वडील म्हणजेच शिव आणि पार्वतीचे घर असलेल्या कैलास पर्वतावर परत जातात असे मानले जाते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून हा उत्सव ऐतिहासिकदृष्ट्या साजरा केला जातो। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सवाला सुरुवात केली, ज्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य युद्धादरम्यान समाजातील सर्व जातींच्या लोकांमध्ये एकता निर्माण झाली। या सणाला खूप सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे।
कारण भारतातील आणि त्या पलीकडील भक्तगण भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी, यशासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी एकत्र येतात असे म्हटले जाते. जे लोक गणेशाची पूजा करतात ते त्यांच्या महत्वाकांक्षा आणि ध्येय पूर्ण करण्यास सक्षम असतात. गणरायाची मनोभावे पूजा करणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते आणि जो कोणी त्यांची प्रार्थना करतात त्यांच्या पापाची मुक्तता होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.